महागाई गेल्या 42 महिन्याच्या उच्चांकावर पोहोचलेली आहे। एप्रिलमध्ये घाऊक महागाई 8.30% गेली। मार्चमध्ये घाऊक महागाई ही 3.88% होती। त्यामुळे आता महागाईचा हा नवा उच्चांक पाहायला मिळतोय। अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। सोमेश कोलगे आपल्या सोबत आहेत। सोमेश, महागाईचा हा उच्चांक पाहायला मिळतोय, कसे परिणाम याचे आता सगळ्यांवर होताना पाहायला मिळतील, कुठल्या कुठल्या गोष्टींवर होताना पाहायला मिळतील? निश्चितच दीपक, जी आकडेवारी आली आहे त्या आकडेवारीनुसार होलसेल प्राइस इंडेक्स म्हणजेच जो घाऊक महागाई दर आहे त्या महागाई दरामध्ये 8.3% हा एप्रिल महिन्यासाठी राहिलेला आहे, जो जवळपास 42 महिन्यातला सर्वात उच्चांक असा महागाई दराने गाठलेला आहे। याचा अर्थ घाऊक महागाई दर जर जास्त असेल तर त्याचा परिणाम हा निश्चितच रिटेल इन्फ्लेशन म्हणजे जे प्रत्यक्ष सर्वसामान्य ग्राहकांना जे वस्तू किंवा ज्या सेवा मिळतात त्या बदल्यामध्ये जितके पैसे मोजावे लागतात त्यावर सुद्धा या महागाई दराचा परिणाम होईल। कदाचित तो परिणाम दिसायला अजून काही वेळ जावा लागेल, परंतु सध्या होलसेल प्राइस इंडेक्स हा 42 महिन्यातला सर्वात उच्चांकी, याचा अर्थ म्हणजे जवळपास 2.5 ते 3 वर्ष ज्या पद्धतीने प्रयत्नपूर्वक भारतातील महागाई दर आणि भारतातील महागाई आटोक्यात राहिली होती ती आता पश्चिम आशियातील युद्धानंतर मात्र पुन्हा एकदा उसळी घेताना दिसते। आणि यासोबतच जर आपण पाहिलं तर यामध्ये सगळ्यात मोठा जर एकूण या सगळ्या महागाई दरावरती परिणामकारक घटक कुठला ठरला असला तर तो म्हणजे ज्या एनर्जी सेक्टर म्हणजे इंधनाच्या ज्या किमती वाढल्या आणि त्यासह ज्या पॉवर सेक्टरमध्ये ऊर्जा क्षेत्रातील ज्या किमती वाढल्या त्याचा परिणाम या होलसेल प्राइस इंडेक्सवरती पाहायला मिळालेला आहे। जर आपण एकंदरीत लक्षात घेतलं तर आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये जवळपास जी किंमत सर्वसामान्य ग्राहक मोजतो त्यामध्ये जवळपास 12 ते 13% किंमत ही ट्रान्सपोर्टेशनची कॉस्ट असते, म्हणजेच ती संबंधित वस्तू एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी किंवा एखादा माल एखाद्या प्रत्यक्ष उत्पादनाच्या ठिकाणावरून ग्राहकापर्यंत आणण्याचा जो खर्च आहे तो जवळपास 12 ते 13% हा ट्रान्सपोर्टेशनची कॉस्ट आहे महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये। तरी जर एक ट्रान्सपोर्टेशनचा खर्च वाढत असेल म्हणजेच इंधनाचा खर्च वाढत असेल, पेट्रोल डिझेलचा खर्च वाढत असेल तर त्याचा परिणाम हा वस्तू आणि सेवांच्या एकूण अंतिम किमतीमध्ये सुद्धा होतो आणि तोच परिणाम आता आपल्याला होलसेल प्राइस इंडेक्स जो सध्या 8.3% दिसतोय त्यामध्ये पाहायला मिळतोय। कारण ट्रान्सपोर्टेशनचं कॉस्ट वाढलेलं आहे, पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्यात आणि स्वाभाविकच जे काही युद्ध झालेलं होतं त्यामुळे इंधनाचे, कच्च्या तेलाचे जे दर वाढलेले आहेत त्या सगळ्याचा परिणाम अर्थातच या महागाईच्या इंडेक्सवर पाहायला मिळतोय। सोमेश सुरता, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.